शपथविधी इथे चालू होता आणि त्याच वेळेला अर्धा तास अगोदर एक भयंकर घटना घडलेली होती की जम्मूमधले एका भागामध्ये जिहादी इस्लामी दहशतवाद्यांनी एका बसवरती गोळीबार केला। या बसमध्ये जम्मूमधून निघालेले जे काही प्रवासी होते, म्हणजे यात्रेकरू होते, वैष्णोदेवीला चाललेले, तर या बसवरती त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि त्यामुळे त्याचा जो चालक जो होता त्या गाडीचा, त्याचा ताबा त्या बसवरचा सुटला आणि ती घरंगळत जी गाडी आहे ती अक्षरशः त्या खड्ड्यामध्ये पडली, एका मोठ्या खड्ड्यामध्ये पडली आणि मोठ्या खड्ड्यामध्ये पडल्यामुळे मोठा अपघात झाला। एक खोल खड्ड्यामध्ये पडली गाडी आणि त्यानंतर मग 9 तिथले यात्रेकरू जे होते त्यांचा फार दुःखद मृत्यू झालेला आहे। आता ही भयंकर दुर्घटना आहे। तसं आपल्या देशामध्ये मृत्यूचं काही कोणाला देणं घेणं नसतं। म्हणजे असे काँग्रेसच्या काळामध्ये तर हजारो लोकांचे बॉम्बस्फोटामध्ये मृत्यू होत होते, दंगलींमध्ये हजारो हिंदू मारले जात होते, तरीही काँग्रेसला त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं। त्यामुळे आता आदरणीय मोदीजींचं सरकार तर आलेलं आहे, परंतु ही इस्लामी जिहादी दहशतवाद्यांनी मोदींना एक सलामी दिलेली आहे असं यावरनं दिसतं आहे। नेमका शपथविधी होणार आहे त्यावेळेला त्यांनी ही सलामी दिलेली आहे। त्यांना खायची भ्रांत आहे, त्यांना अक्षरशः भाकर तुकडा खायला मिळत नाही आहे, त्यांना चॉकलेट बाकीच्या गोष्टी तर सोडूनच द्या, कुठल्याही गोष्टी खायला मिळत नाही आहेत। असं असताना देखील ते त्यांच्या हातामध्ये बंदूक आहेत आणि त्यांच्या मनामध्ये द्वेष आणि राग आणि तिरस्कार एवढा भरलेला आहे। जिहादनी प्रेरित झालेले हे मुस्लिम जे आहेत त्यांचा, की त्यांनी इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये हिंसाचार तिथे घडून आणलेला आहे। म्हणजे आपल्या देशाला खायला अन्न नसताना देखील हे जिहादी कुठल्या मानसिकतेने हे काम करत असतात आणि अर्थातच त्यांना तिथल्या जम्मूमध्ये राहणाऱ्या ज्या अस्तनीतल्या निखाऱ्यांनी साथ दिलेली आहे, त्यामुळेच हा जिहाद जो आहे तो अखंडपणे चालू राहिलेला आहे, अन्यथा हा जिहाद कधीच संपला असता। तसंही काँग्रेस सरकारचं धोरण जे होतं ते अत्यंत अनुनय करणारं होतं, परंतु भारतीय जनता पक्षाने त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षापेक्षा निदान कमीत कमी त्यांनी तिथे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडक केलेली आहे। परंतु हे अस्तनीतले निखारे जे आहेत ते त्यांना विझवावे लागतील। सबका साथ सबका विश्वास या भोंदूगिरीच्या धोरणाखाली त्यांना कधीही अस्तनीतल्या निखाऱ्यांना घरामध्ये ठेवता येणार नाही। अस्तनीतल्या निखाऱ्यांना शर्टमध्ये जर ठेवलं तुम्ही तर तुमचं सगळं शर्ट जळून जातं, तुमचं शरीरही जळून जातं, तुमचं देहही जळून जातं। याची दखल मोदीजींनी घ्यायलाच हवी आणि हे घ्यावीच लागेल, अन्यथा पुढचा काळ जो आहे तो महाभयंकर आहे, महाभीषण आहे। याची दखल सर्वांनी घ्यावी लागेल। अर्थातच त्याप्रसंगी उणीव भासते की अर्थातच योगीजींसारखा मनुष्य जर गृहमंत्रीपदी असता तर यावेळेला कुठली परिस्थिती वेगळी आली असते आणि वेगळी येण्याची शक्यता आहे, परंतु दुर्दैवाने ते नाही आहे। दुर्दैवाने अमित शहाच गृहमंत्रीपदी आहेत, तेव्हा आता त्यांनाच ते आहे त्या परिस्थितीमध्ये जो गृहमंत्री आहे त्यांनी चांगलं काम करावं आणि देशाच्या सुरक्षिततेला गांभीर्याने घ्यावं अशीच सर्वांची अपेक्षा आहे आणि मोदीजींनी या प्रसंगी लक्ष घालायला पाहिजे। प्रत्येक गोष्टीमध्ये जसं त्यांचं लक्ष असतं तसं हे सगळ्यात महत्त्वाची घटना आहे, गोष्ट आहे ही अशी की देशाच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो अत्यंत गंभीर होऊ शकतो। येत्या काही दिवसामध्ये परत एकदा जिहादी चळवळी सर्वत्र होऊ शकतात, थैमान घालू शकतात आणि त्याचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये पेटवलं जाईल, बंगालमध्ये पेटवलं जाईल आणि बंगालमध्ये आणि पंजाबमध्ये पेटवलं जाईल। हे यापूर्वी त्या काळामध्ये जसं स्वातंत्र्य युद्धामध्ये या 3 प्रांतांचा फार मोठा सहभाग होता, परंतु या 3 प्रांतांमध्ये जिहादी शक्तींचं भयंकर मोठं वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे। जसं महाराष्ट्रामध्ये ठाकरे पवार ही युती कार्यरत आहे, बंगालमध्ये तर अर्थातच ती ममता बॅनर्जी नावाची जी अत्यंत राक्षसी प्रवृत्ती कार्यरत आहे, त्याचप्रमाणे पंजाबमध्ये जिहादी कारस्थानी आहेत कार्यरत, त्याच्यामध्ये खालिस्तानी आहेत, त्यामध्ये आम आदमी पक्षाचे लोक आहेत आणि बाकीचे मिशनरी आहेत, ते सगळेच गटणे राष्ट्रविरोधी घटक जे ते कार्यरत आहेत। ते येत्या काही दिवसामध्ये अशा अशांती निर्माण करणाऱ्या घटना घडू शकतात, त्यासाठी त्यांनी लक्ष देणं अत्यावश्यक आहे आणि गृहमंत्रालयाला खूप चोख कार्य करावं लागेल आणि क्षात्रवृत्तीने या सगळ्या जिहादींचा अक्षरशः संहार करावा लागेल, तरच शांतता नांदेल।